नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्रावरती आता जे काही दुष्काळाचं सावट आहे ते आता गडद होत चाललंय आणि यालाच अनुषंगून आता महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्रातील जे काही 40 तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये आता दुष्काळ हा जाहीर करण्यात आला आहे आणि हा जो काही दुष्काळ जाहीर केला जातो त्यामध्ये त्या गावातील त्या तालुक्यातील आणेवारी किंवा ज्याला पैसेवारी म्हणतात ती विचारात घेतली जाते आणि त्यानुसारच प्रशासन जे आहे ते दुष्काळ जाहीर करत असतं। पण ही आणेवारी किंवा ज्याला आपण पैसेवारी म्हणतो ही नेमकी काय असते, आणेवारी कशी काढली जाते, दुष्काळ, पीक विमा यांच्याशी आणेवारीचा काय संबंध असतो, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या व्हॉट्सॲपवरती जे काही कायदेविषयक माहिती असेल ती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। आता आपण सर्वप्रथम बघूया आणेवारी म्हणजे काय। जमिनीच्या सातबाऱ्या उतार्यावरती एकापेक्षा अधिक मालक असतील तर त्या प्रत्येक सहधारकाच्या वाटची जमीन किंवा हे दर्शवण्याची पद्धत जमिनीची आणेवारी काढणे। ब्रिटिश काळापासून सातबाऱ्यावर आणेवारी ही दाखल केली जाऊ लागली आणि तीच आतापर्यंत ही चालत आलेली आहे। प्राचीन अर्थव्यवहारामध्ये आणे म्हणजे पै पद्धतीचा प्रभाव होता। महसुलात एक आना म्हणजे 12 पैसे, 192 पैसे म्हणजे 16 आणे, तर 16 आणे म्हणजेच 1 रुपया हा बनत असतो। राज्यात अवकाळी पाऊस झाला किंवा गारपिटीने पिकांचे नुकसान किंवा दुष्काळ असला की आणेवारी पैसेवारी शब्द आपण नियमितपणे ऐकत असतो। शतकभरापूर्वीच्या या ब्रिटिशकालीन पद्धतीने कालांतरात बदल होत गेले। महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार जमीन महसूल थांबविण्यासाठी कमी किंवा जमीन महसूल हा रद्द करण्यासाठी प्रत्येक गावातील कोरडवाहू, खरीप व रब्बी पिकांची पैसेवारी काढली जाते। यालाच आणेवारी हा शब्द प्रचलित झाला आहे। आता आपण समजून घेऊया की जी काही आणेवारी आहेत याची काढण्याची पद्धत ही नेमकी काय आहे आणि ती स्वतंत्रपूर्व काळापासून कशा पद्धतीने चालत आलेली आहे। स्वतंत्रपूर्व काळात शासनाला मिळणाऱ्या महसुलाचा मोठा भाग जमिनीच्या अधिग्रहणातून यायचा। एखाद्या जमिनीतून किती उत्पन्न निघू शकते त्यावरून महसुलाचा अंदाज बांधता यायचा। मग त्यावर नजर आणेवारी, हंगामी आणेवारी ही जाहीर केली जात होती। शासनाला शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा अंदाज बांधता यावा, तसेच वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे जो काही पीक पेरा केला जातो तो ह्या आपत्तीमुळे जो काही घट होते किंवा जो काही नुकसान होतं याचा अंदाज यावा, या अनुषंगाने मिळणाऱ्या महसुलाचा अंदाज काढण्यासाठी आणेवारीची पद्धत ही पुढे आणली गेली। शासनाचा महसूल विभाग प्रत्येक गावातील कोरडवाहू, खरीप व रब्बी पिकांची पैसेवारी काढत असतो। या पैसेवारीलाच आधी आणेवारी असा शब्द होता। ही आणेवारी काढण्यासाठी संबंधित तहसीलदार प्रत्येक गावात जातात किंवा त्यांच्या ज्या काही हाताखाली जे काही तलाठी असतात ते त्या ग्राम पिकाची पैसेवारी समिती गठीत करतात आणि त्यांच्या मार्फत ही जी काही आणेवारी आहे ती गोळा केली जात असते प्रत्येक गावातून। आपण समजून घेऊया दुष्काळ आणि आणेवारीचा संबंध नेमका कसा लावला जातो। गावातल्या शिवारात एकूण पेरलेल्या किंवा लागवडीखाली असणाऱ्या क्षेत्रफळातून किती धान्याचे उत्पादन होणार आहे हे ठरविण्यासाठी आणेवारी काढली जाते। ही आणेवारी काढताना त्याची सरासरी जर 50% पेक्षा कमी असेल तर दुष्काळ व त्यापेक्षा अधिक असेल तर सुकाळ असे समजले जाते। आता आपण एका उदाहरणातून हे समजून घेऊया। यंदाच्या खरीप हंगामात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी आणेवारी ही 45.58% एवढी भरली आहे। 50% पेक्षा कमी आणेवारी असल्यामुळे काल जिल्हा हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे। आता मित्रांनो, आता आपण इथपर्यंत समजून घेतलं आहे
की आणेवारी म्हणजे काय, आणेवारी काढण्याची पद्धत कशी होती आणि कमी आणेवारी असेल तर तो जिल्हा हा दुष्काळग्रस्त जाहीर केला जातो आणि 50% जर आणेवारी ही जास्त भरत असेल तर ते सुकाळ म्हणजेच ते पाण्याची उपलब्धता आणि पिकेही चांगल्या प्रकारे आहे अशी त्याची नोंद केली जात होती। तर आता आपण बघूया कमी आणेवारी असेल तर पुढे काय होतं आणि शासन त्यावरती कशा पद्धतीने कारवाई किंवा तेथे लाभाचं वितरण करत असतं तेही आता आपण समजून घेऊया। 50%पेक्षा कमी आणेवारी असेल तर त्या भागातून दुष्काळ जाहीर केला जातो। पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच कर्जमाफी, मुलांचं शिक्षण शुल्कामध्ये सवलती, पिण्याच्या व शेतीच्या वापराच्या पाण्यामध्ये तसेच वीज बिलासंदर्भात देखील इथे सवलती ह्या मिळत असतात। आता प्रत्येक गावाची आणेवारी कशा पद्धतीने काढली जाते तेही आता आपण समजून घेऊया। गावाच्या शिवारात एकूण क्षेत्रफळाच्या 80% पर्यंतच्या जमिनीत असणाऱ्या सर्व पिकांची पैसेवारी काढण्यात येते। 10 मीटर बाय 10 मीटर असा चौरस घेऊन त्यात निघणाऱ्या धान्याचे उत्पादन काढले जाते। मागील 10 वर्षाच्या पिकांच्या सरासरी उत्पन्नाशी काढलेल्या उत्पन्नाची तुलना करून त्यातून निघणारा अनुपात हा तपासला जातो। म्हणजेच मित्रांनो 10 बाय 10 मीटरचं त्या गावामध्ये एक क्षेत्र घेतलं जातं, त्यातून जी काही उत्पन्नाची सरासरी निघेल ती गेल्या 10 वर्षाच्या उत्पन्नाबरोबर त्याची सरासरी केली जाते आणि त्यांचं जी गोळाबेरीज आहे ती त्यावरतून ही आणेवारी काढली जात असते। स्वातंत्र्यपूर्व काळात ही जी काही मी आता पद्धत सांगितली ही पद्धत प्रचलित होती आणि यावरतूनच ही आणेवारी जे काही आणेवारी आहे ती काढली जात होती। आता आण्याची जागा ही रुपयाने घेतली आहे। 100 पैशाचा 1 रुपया झाला आहे। जमिनीत असणारी ओल, आर्द्रता, कर्ब यांचे निकष आले व त्याचे तंत्रज्ञान ही विकसित झाले, त्यामुळे गावातील आणेवारी पैसेवारी आता हळूहळू मागे पडू लागली। ती जाहीर होते पण दुष्काळ ठरवतानाच्या निकषामध्ये ती फारशी गणली जात नाही। तर आता ही आणेवारीची पद्धत तर आता गणली जात नाही, तर आणेवारी म्हणजे जी काही गावातील दुष्काळ ठरवण्याचं जे मापक आहे ते कोणत्या पद्धतीने ठरवलं जातं तेही आता आपण बघूया। केंद्र सरकारच्या ड्रॉट मॅन्युअलमध्ये असणाऱ्या निकषांशी दुष्काळाचे निकष तपासून त्याची खातरजमा करून दुष्काळ हा जाहीर केला जाऊ लागला। पण आणेवारीची टक्केवारीशी असणाऱ्या संबंधामुळे आजही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणेवारीच्या अंदाजाची ही नेहमीच प्रतीक्षा असते। म्हणजेच मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे आणेवारी म्हणजे काय, आणेवारी कशा पद्धतीने काढली जात होती, ती पूर्वीची पद्धत कोणती होती आणेवारी काढण्याची, आता जी काही नवीन पद्धत केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे त्या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये केला आहे। आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल, आजचा हा आपल्याला माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपण माहिती असायलाच हवी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। यापूर्वीही आपण विविध जमीन, जागा याविषयीचे जे काही कायदे आहेत याविषयीची माहिती देणारे व्हिडिओ आपण यापूर्वीही बनवले आहेत, त्याही व्हिडिओचा आपण नक्की लाभ घ्या। हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। असेच पद्धतीचे अपडेट व्हिडिओ आपल्या व्हॉट्सॲपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा ग्रुप जॉईन करू शकतात। या सर्वांची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।